Hello friends, welcome to Engage Tech by Dr. Vijay Shirsat. Friends, in this video, we are going to discuss two types of concord of number between subject and verb. We have already discussed 8 types of concord of number between subject and verb in some earlier videos. Friends, here we are going to discuss the next two types. विद्यार्थी मित्रांनो, आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 8 प्रकारचे कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड वर्ब डिस्कस केलेले आहेत. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण हे सगळे व्हिडिओ पार्ट्स मध्ये डिस्कस करतो आहोत. तर आता या पार्ट मध्ये आपण जे उर्वरित 2 प्रकार आहेत कंकॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड वर्बचे ते प्रकार आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा या ठिकाणी 9वा प्रकार आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा, तो म्हणजे when two singular nouns yes are connected by and but they refer to the same person, that should be treated as a singular subject and that singular subject should be followed by a singular verb. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर 2 नामे and ने जोडलेले असतील परंतु ते दोघं नामे एकच व्यक्तीचा त्यांच्याने बोध होत असेल, ते एकच व्यक्तीचा निर्देश करत असतील, तर त्यापासून तयार होणारा सब्जेक्ट हा एकवचनी सब्जेक्ट एकवचनी कर्ता म्हणून ट्रीट केला जावा आणि त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा हे एकवचनी असलं पाहिजे. तर त्याचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. ते म्हणजे बघा examples, my uncle and my guardian is ready. My uncle and my guardian, that is both the nouns are connected together by and but they refer to the same person and therefore singular verb is used after that subject. My uncle and my guardian is ready to help me. म्हणजे माझे काका की जे माझे पालक सुद्धा आहेत ते मला मदत करायला तयार आहेत. म्हणजे या ठिकाणी माय अंकल किंवा अंकल आणि गार्डियन हे 2 नामे अँड ने जोडलेले आहेत, परंतु ते दोघं नामे एकाच व्यक्तीचा निर्देश करत असतात. अंकल पण तीच व्यक्ती आहे आणि जी व्यक्ती अंकलचं काम करते तीच व्यक्ती पालकाचं पण काम करते. आणि म्हणून माय अंकल अँड माय गार्डियन हे जरी 2 करते आपल्याला वाटत असले तरी दोघं फ्रेजेस, दोघं नाउन्स एकाच व्यक्तीचा निर्देश करत आहेत आणि म्हणून त्यानंतर या ठिकाणी इज हे सिंग्युलर वर्ब वापरलेलं आहे. माय अंकल अँड माय गार्डियन इज रेडी टू हेल्प मी. पुढचं एक्झाम्पल बघा, अ नोटेबल पॅट्रियट अँड रिव्होल्युशनरी वॉज लॉस्ट टू इंडिया इन द डेथ ऑफ सुभाष बोस. म्हणजे सुभाष बोस यांचा मृत्यू झाल्यानंतर हे स्टेटमेंट समजा कोणी केलं, म्हणजे सुभाष बोस यांच्या मृत्यूमुळे किंवा यांच्यामध्ये एक चांगला राष्ट्रभक्त आणि क्रांतिकारी आपण गमावून बसलेलो आहोत. म्हणजे पॅट्रियट आणि रिव्होल्युशनरी हे दोघं ॲडजेक्टिव्हज या ठिकाणी एकाच व्यक्तीचा बोध त्या ठिकाणी त्या दोघांमुळे होतोय, दोघांचा होतोय अँडने जरी जोडलेले असले तरी. आणि म्हणून हे संपूर्ण फ्रेज सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून वापरलेले आहे आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद वॉज हे सिंग्युलर वापरलेलं आहे. अ नोटेबल पॅट्रियट अँड रिव्होल्युशनरी वॉज लॉस्ट टू इंडिया इन द डेथ ऑफ सुभाष बोस. In this way, two adjectives are connected together using and, but both the nouns or both the adjectives refer to the same person and therefore that is treated as a singular subject and therefore there is singular verb after them. बघा पुढचं बघा, my friend and colleague has left the job. आता या ठिकाणी फ्रेंड आणि कॉलिग हे दोघं नाउन्स हे and ने जोडलेले आहेत, पण दोघं एकाचाच बोध दोघांच्या नावाने दोघांमुळे होतो. दोघं एकाच गोष्टीत एकाच व्यक्तीचा निर्देश त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद हे एकवचनी आहे.
कारण की तो दोघं जरी अँड जोडलेले असले तरी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट केला गेलेला आहे तो सब्जेक्ट, आणि त्यानंतर येणारे क्रियापद त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर आहे. हॅज. माय फ्रेंड अँड कॉलिग हॅज लेफ्ट द जॉब. पुढचं उदाहरण बघा. दी ओरेटर अँड स्टेट्समॅन. हे दोघं नाउन्स अँड ने जोडलेले आहेत, आणि या जरी त्या अँड ने जोडलेले असते दोघं तरी ते दोघं एकाच व्यक्तीचा त्या ठिकाणी निर्देश करतात, आणि म्हणून तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा सिंग्युलर आहे. द ओरेटर अँड स्टेटमेंट इज नो मोर. नो मोर म्हणजे वारणे, म्हणजे एक चांगला वक्ता आणि राज्यकर्त्याचं निधन झालं. म्हणजे चांगला वक्ता आणि राज्यकर्ता हे दोन नाऊन एकत्र जोडलेत, आणि याच्याने आणि जरी दोघं एकत्र जोडलेले असले तरी एकाच व्यक्तीसाठी दोघं वापरलेले आहेत. एक चांगला वक्ता आणि राजकारणी आपण गमावून बसलोय म्हणजे वारलेला आहे. तर अशा पद्धतीने ओरेटर आणि स्टेट्समन हे दोघं नाउन्स जरी अँड जोडलेले असले तरी ते सिंग्युलर ते एकाच व्यक्तीला निर्देश करत असल्या कारणाने सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आणि त्यानंतर येणारे क्रियापद इज हे सुद्धा सिंग्युलर आहे. पुढे बघा. माय फ्रेंड अँड बेनिफॅक्टर वॉज देन अलाइव्ह. म्हणजे माझा मित्र, आणि बेनिफॅक्टर म्हणजे दाता, जो दुसऱ्याला सहज मदत करत असतो असा व्यक्ती. म्हणजे बोलणारी व्यक्तीचा तो मित्र पण आहे, आणि तो बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी मदत पण करायचा, आणि म्हणून हे दोघं शब्द त्या एकाच व्यक्तीचा निर्देश करत असतात, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जरी ते अँड जोडलेले असले तरी तो एकच सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट होतो, आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सिंग्युलर वापरलेलं आहे. माय फ्रेंड अँड बेनिफॅक्टर वॉज देन अलाइव्ह. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर का दोन नामे अँड ने एकत्र जोडलेले असतील परंतु दोघं नामे एकाच व्यक्तीचा त्या ठिकाणी निर्देश करत असतील तर तो सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट होतो, आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून वापरलं जातं. लक्षात ठेवा. सिंग्युलर वर्ब ते वापरलं जातं, लक्षात ठेवा. आता यानंतर जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधला शेवटचा प्रकार. तर तो प्रकार बघा. या ठिकाणी आपण तो प्रकार बघूया. इफ टू नाउन्स आर कनेक्टेड बाय अँड but they refer to different persons. Yes, they refer to different persons. The article and the possessive pronoun like my, his, he. The articles and the possessive pronouns should be repeated, and the verb should be used in plural. That is, if two nouns are connected together by and but they refer to the two different persons, the articles and possessive pronouns should be repeated, and that should be treated as a plural subject, and it should be followed by a plural verb. Yes. म्हणजे मराठीत सांगतो, जर दोन नामे अँड ने जोडलेले आहेत परंतु दोघं नामे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी वापरलेले आहेत तर तो करता प्लुरल सब्जेक्ट अनेक वचनी करता म्हणून ट्रीट केला गेला पाहिजे, आणि त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा अनेक वचनी असलं पाहिजे. तर त्याचे एक्झाम्पल्स आपण आता बघूया. यस, बघा एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल बघा. माय अंकल अँड माय गार्डियन वॉन्ट मी टू स्टडी मेडिसिन. माय अंकल अँड माय गार्डियन वॉन्ट मी टू स्टडी मेडिसिन. बघा या प्रकारचं आपण आधी एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण त्या एक्झाम्पल मध्ये अंकल पण तीच व्यक्ती आहे आणि गार्डियन पण तीच व्यक्ती आहे, परंतु या एक्झाम्पल मध्ये अंकल वेगळी व्यक्ती आहे, माझे काका आणि माझे पालक. म्हणजे इथं कदाचित आई वडील पालक असतील आणि काका वेगळी व्यक्ती. मग या दोन नाउन्स या ठिकाणी एकत्र जोडलेले आहेत, आणि दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा त्या ठिकाणी या ठिकाणी यस न लागल्या कारणाने एकच पालक आहे, म्हणजे एकच पालक आहे. जनरली गार्डियन एस जर लागला असता तर दोघं आई वडील दोघांचा त्या ठिकाणी उल्लेख झाला असता, पण गार्डियन म्हणजे पालक. म्हणजे या ठिकाणी अंकल हे नाउन आणि गार्डियन हे सिंग्युलर नाउन दोघं एकत्र जोडलेले आहेत, आणि दोघं नाउन्स दोन वेगळ्या व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख करते, निर्देश करते, आणि म्हणून हा जो सब्जेक्ट आहे हा प्लुरल आहे. लक्षात ठेवा. माय अंकल अँड माय गार्डियन वॉन्ट मी टू स्टडी मेडिसिन.
आता दोन नाउन्स दोन वेगळ्या व्यक्तींसाठी वापरलेले आहेत, अँड ने जोडलेले आहेत, म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट झाला आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद वॉन्ट हे सुद्धा प्लुरल आहे. माय अंकल अँड माय गार्डियन वॉन्ट मी टू स्टडी मेडिसिन. पुढचं एक्झाम्पल बघा. द बॉय अँड द गर्ल वॉन्ट टू मॅरी इच अदर. मुलगा आणि मुलगी दोन वेगळे व्यक्ती आहेत, अँड ने जोडलेले आहेत, दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बघा द बॉय अँड द गर्ल रेफरिंग टू these two nouns referring to two different persons connected together by and therefore that is treated as a plural subject and therefore it is followed by a plural verb. म्हणजे दोन नामे and ने जोडलेले आहेत, दोघा नामे वेगळ्या व्यक्तींचा निर्देश करत असतात आणि म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद हे सुद्धा प्लुरल आहे, वॉन्ट. द बॉय अँड द गर्ल वॉन्ट टू मॅरी इच अदर. पुढे बघा. अ नोटेबल पॅट्रियट and a revolutionary were lost to India in the deaths of Subhash Bose and V.D. Savarkar. That is विदा सावरकर in मराठी. म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि विदा सावरकर यांचे निधन झाल्यानंतर यांच्या निधनामुळे एक चांगला राष्ट्रभक्त आणि एक क्रांतिकारी आपण गमावून बसलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी हा राष्ट्रभक्त हा शब्द सुभाषचंद्र बोसांसाठी वापरला गेला असावा किंवा आहे आणि रिव्हॉल्युशनरी क्रांतिकारी म्हणजे विदा सावरकरांसाठी वापरलेला आहे. म्हणजे दोन नामे किंवा दोन ॲडजेक्टिव्हज अँड ने एकत्र जोडलेले आहेत आणि बघा त्या ठिकाणी रिपिटेशन पण त्या ठिकाणी अ आर्टिकल रिपिटेशन आहे, या ठिकाणी पण अ आर्टिकलचे रिपिटेशन आहे. म्हणजे दोन नामे एकत्र जोडले अँड ने, दोन वेगळ्या व्यक्तींसाठी ते वापरलेले आहेत आणि म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अनेक वचनी आहे, प्लुरल आहे. पुढचं बघा. माय कॉलिग अँड माय फ्रेंड हॅव गॉन अब्रॉड. म्हणजे माझा स्टाफ मेंबर, कॉलिग म्हणजे स्टाफ मेंबर, माझा सहकारी कामगार आणि माझा मित्र हे दोघं कुठे गेलेले आहेत, परदेशामध्ये गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सहकारी वेगळी व्यक्ती आहे आणि मित्र वेगळी व्यक्ती आहे. बघा आपण अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स आधीच आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत प्रकारामध्ये, पण लक्षात ठेवा ते दोघं नामे ते एकाच व्यक्तीसाठी वापरलेले होते आणि या ठिकाणी मात्र दोन नामे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी वापरलेले आहेत. मग म्हणून या ठिकाणी त्या नामांच्या आधी येणारं जे काही पदेशीर प्रोनाउन असेल किंवा आर्टिकल जे आहे त्यांचं या ठिकाणी रिपिटेशन आहे. बघा माय कॉलिग अँड माय फ्रेंड त्यांचे रिपिटेशन या ठिकाणी आहे. माय कॉलिग अँड माय फ्रेंड हॅव गॉन अब्रॉड. येस. अ व्हाईट अँड अ ब्लॅक काऊ आर ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. अ व्हाईट अँड अ ब्लॅक काऊ आर ग्रेझिंग म्हणजे दोन गायी आहेत, एक पांढरी आहे एक काळी आहे आणि म्हणून व्हाईट आणि ब्लॅक हे दोघं अँड ने जोडलेले आहेत म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट झाला आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद हे सुद्धा प्लुरल. पुढे बघा. दी ओरॅटर अँड द स्टेट्समॅन आर नो मोर. म्हणजे या ठिकाणी वक्ता वेगळी व्यक्ती आहे आणि राज्यकर्ती व्यक्ती वेगळी आहे. द ओरॅटर अँड द स्टेटमेंट आर नो मोर हे दोन वेगवेगळ्या नाउन्स दोन वेगळ्या व्यक्तींचा उल्लेख करतोय. जरी दोघं अँड ने जोडलेले असलेत परंतु दोघं वेगळ्या व्यक्तींचा उल्लेख करत आहेत आणि म्हणून तो प्लुरल सब्जेक्ट आहे आणि म्हणून त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्लुरल आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट बघितले. ते दोन प्रकार म्हणजे पहिला प्रकार बघा की when two singular nouns connected by and refer to the same person that should be treated as a singular subject and singular verb should be used after them. आणि दुसरा प्रकार बघितला आपण तो म्हणजे if two nouns are connected together by and they refer to two different persons, the articles and the possessive pronouns should be repeated and the verb should be used in plural. That is, that subject should be treated as a plural subject and it should be followed by a plural verb. हे प्रकार आपण दोन या ठिकाणी सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचे बघितलेले आहेत. या ठिकाणी कन्कॉर्ड ऑफ नंबर बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. 10 प्रकार आपण बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कन्कॉर्ड सिस्टमचा हा शेवटचा व्हिडिओ होता. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारचा कन्कॉर्ड आपण बघणार आहोत. आपण या ठिकाणी थांबूया या व्हिडिओमध्ये
I hope you like the video. If you like the video, don't forget to hit the like button, share the video with your friends, and please subscribe the channel if you haven't subscribed the channel yet. Thank you.